फक्त एकच करावं लागतं, साधू चांगला शोधावा लागतंय. पण तुमच्या डोळ्यातल्या मशीन खराब झाल्यात, तुम्ही भंगिऱ्याच्या पाया पडता, त्याच्यामुळे तुमचा उद्धार नाही. उचल्याच्या पाया पडता तुम्ही. साधूचं दर्शन घेत जा, साधू तपाशीत जा. एक जण म्हणला, महाराज महाराज खरा कसा कळावा? अरे शेळीला कळतं बेशरम खाऊ नये, शेळीला कळतं. मेंदू केवढा का असेल राम पाटील शेळीचा? खाती का डॉक्टर शेळी? आणि शिंकर खाती नाही, तिला सुद्धा कळतंय. बोकड्याची माय हाय, तिचं पोरग एक तरी धड भंगिऱ्या देवायला कापायच्या कामी येते येडगळ. मग बोकड्याच्या माईला कळतंय पाला कोणता खावा. इतकी आपल्याला बुद्धी दिली देवानं, आपल्याला कळत नाही का कोण्या साधूच्या पाया पडावं? ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या पाया पडा. नुसती देवाची प्राप्ती नाही, देव घरी येईल. इतकी मोठी ताकद आहे चांगल्या साधूचं, अधिकारी महात्म्याचं दर्शन घेणं. तुम्हाला लोकमान्य लोक आवडतात आणि लोक कोणालाही मानिते. आता इथं जास्त गर्दी का याच्या 1000 पटीनं जर तमाशा फुकट ठेवला तरी गर्दी आहे. साधूला मानी जा, देव मान्य, संत मान्य, अशा लोकांना मानी जा आणि त्यांचं दर्शन घेत जा. तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. धरावे संताचे ते पाय, मग अशी साधनं प्राप्त होतात की तुटती भवाची बंधने. आपण प्रपंचातली माणसं आहोत, काही ना काही चिखलानं आपण भरलेली आहोत. विकोई कमी करा. चिखलानं भरलोत काही, म्हणजे आपल्याकडे व्याधी आहे, दुःख आहे. याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर संतांच्या दर्शनाची जी कृपा आहे ती बंधनं तोडून टाकत असते. हा संप्रदाय वेद प्रणीत आहे व हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे, ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, जपी प्रणीत आहे, तपी प्रणीत आहे, अनुरागी प्रणीत आहे. हा संप्रदाय कोण्या भाडव्याची जी आगिरी नाही, हरामखोराची. मी करतो तू करीत असेल, काय नवलाची गोष्ट आहे. केलं असतं तर सतरभाईने एकादशीच्या दिवशी कापलं असतं. तुला माणूस केलंय ना, मग भजन करत असेल, काय नवले. पण हा संप्रदाय वेद प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, ऋषीमुनी प्रणीत आहे, अधिकाऱ्यांनी स्थापित केलेला संप्रदाय. आणि या संप्रदायाचं वेदाचं मत आहे, संताविने प्राप्ती नाही. आयशे वेद देती ग्वाही. वेद सांगतो, वेद सांगतो की साधूशिवाय देव प्राप्त होत नाही. एवढी मोठी शक्ती साधूच्या पायात आहे. शेवटी सांगितलं, एका जनार्दनी संत, धनी नाही, एका जनार्दनी धनी, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. महाराज, इच्छा कल्पना कामना जर पूर्ण कोण करत असेल तर ती संत. ना काशीतला मालक करतो ना पंढरपुरातला मालक. का करत नाही त्याचं कारण सांगतो. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक प्रकाशराव तुमचा बायोडाटा पाहतील आणि तुमच्या बायोडाट्यात जर गदळपणा असेल तर ते दोन्ही देव तुमचा बायोडाटा अंगावर फेकून देते. पण बायोडाटा चुलीत घालून तुमचा उद्धार करते ती फक्त संत आहेत. कारण प्रारब्ध देव बदलू शकत नाही. देवाला बदलता येतो, पण उद्या तुमचं बदललं की मी हजरच आहे. उद्या डॉक्टर हजरच आहेत, हे डॉक्टर हजर आहेत, राम पाटील हजरच आहेत, अजून पुन्हा कोणते पाटील हजरच आहेत. त्यानं कोणाकोणाचं काम करायचं. निसर्गाचा नियम बदलून जाईल पाटील साहेब. म्हणून दोन्ही देव हस्तक्षेप करत नाहीत, फक्त संत करतात आणि संत दुर्मिळ आहेत. या विश्वात सगळ्यात अवघड काय बुवा? साधूचे पाय धरल्याच्या नंतर देव प्राप्त होतो, पण साधू दुर्लभ आहे. साधू भेटते ना तुम्हाला, तुम्ही साधूच्या बाजारातच येत, साधूच्या बाजारात येत. पण हे बाजारात गवसलेले महाराज तुमचा उद्धार करीत नाही, ते तुमचा बाजार करते. नाही, बाजारू नाही, साधू साधू असावा. साधू म्हणायचं कोणाला? सर्वभूती दया साधु
खिशात ठुत नाही तर दिले असते. आणि पैसे तमाशात देत असते, तर कीर्तनात देत नसते. त्याच्यामुळे गुळू द्यायला विठाला विठाला माझ्या लहानपणी होते तमाशे, कोपऱ्या कापऱ्या माणसं बसायची, काडी वढायची मग पैसे द्यायचे. कसे बसलेत पान माणसं अशी लांब बसणाऱ्याची नातू खरंच कीर्तन ऐकतील का पुढं? हा, ते गंध लावणाऱ्याच्या कुळात असून पाकिस्तानी होते का नाही? विठाला विठाला महाराज, देवाला माणसं भेट नाहीत, भेटेत तरी कोणाला? म्हणून पावसाळा संपल्यावर पाऊस सुरू होतो. ते येडा नाही महाराज. हा, ते मस्ताड्याला लोकांसाठी हे वारे पाठी, ते लक्षात घ्या. विठाला विठाला सर्वभूती दया साधू म्हणावे आईशिया. असा जर साधू असेल तर त्यांचं दर्शन घ्या, देवाची प्राप्ती होईल. पुन्हा एक साधूचं लक्षण सांगितलं महाराज. साधूला देव इतका आवडावा की देवा इतकं त्याला दुसरं काहीच आवडू नये. संत त्याला म्हणावा, त्याचा भेतच विठ्ठल असला पाहिजे, त्याचा भेतच काशीतला मालक असला पाहिजे. त्याची संत देव बनावा. त्या साधूचं दर्शन घ्या, देवाची प्राप्ती होईल. नुसती देवाची प्राप्ती नाही, तुम्ही देव होताल. इतकी मोठी ताकद आहे. सद्गुरु समाधीधन योगीराज समर्थ श्री गुरु लोटांगणे बाबा, काय प्रेम देवावर महाराज, किती प्रेम. आपल्याकडे इतक्या सुखसोयी असताना आपल्याला पंढरपूरला जावं वाटत नाही. गाड्या घोड्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पायी तर सोडून द्या. इतकल्या गाड्या जाऊ द्या, खाली बसलेलेच महाराज. आपल्या ती घ्यायला तरी लाज वाटायला पाहिजे. 1 2 आणि गिरगावचा बाळ्या 3. भागवतराव, आम्ही तुमच्या पैशावर 2 टायमाच्या भाकरी खातो, या गाड्या फिरितो. निदान आम्हाला तरी लाज वाटायला पाहिजे. शुद्ध वारीला पंढरपूरला गेलं पाहिजे. आम्ही गेलं पाहिजे. जाऊ द्या बाकीच्या. एक सांगू का तुम्हाला, व्यसन मुक्ती केंद्राचा चेअरमन जर व्यसनी असेल तर त्याच्या केंद्रात आलेल्या कोणत्याचीच दारू सुटत नाही. त्या केंद्राचा चेअरमनच पेताडे, तर बाकीच्याची सुटन का? आपल्या तिघायची जर विटेवरच्या मालकावर काशीतल्या मालकावर श्रद्धा नसेल तर आपला गुण येईन का लोकांना? नाही. लोक आपल्याला पैसे देतील, आपण लोकांच्या डोळ्यात माती घालू, पण पंढरपुरातला आणि काशीतला मालक आपल्याला असा दणका हाणील की आपलं ऑपरेशन जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये होणार नाही. विठाला महाराज, लोटांगण घेत पंढरी, लोटांगण घेत. पुराणामध्ये संत वाङ्मयामध्ये संत कुर्मदासांचं चरित्र वाचिलं, पाहिले नाही, तितकं पुण्य नाही. सद्गुरु समर्थ कुर्मदास समाधी निवास लहुल, पंढरपूरच्या अलीकड समाधी आहे कुर्मदासांची. कुर्मदास म्हणजे भगवान सूर्यनारायणाच्या सारथ्यांचा अवतार, अरुणाचा अवतार. अरुण हे भगवान सूर्यनारायणाचे सारथी होते. बुवा, आईचं थोडंसं एक वाक्य चुकलं, काम चुकलं, अर्धावट शरीर प्राप्त झालं. पंख कमी होते, पाय कमी होते, मागितलं मालकाला शरीर अर्धावट हातापायाचं प्राप्त झालं. सूर्यनारायणानं आशीर्वाद दिला आणि पाया आणि हात नसलेले कुर्मदास लोटांगण घेत जात होते, गडबडत जात होते. पण सद्गुरु समर्थ लोटांगणे बाबांना पाया आणि हात होते, तरी पण अंगाला जखमा होईपर्यंत विटेवरच्या मालकाच्या रस्त्यानं ते लोटांगण घालत चालत होते. महाराज, काय त्याग असेल या लोकांच्या जीवनात. काय कमवलं त्यांनी? त्यांनी फक्त भक्ती कमवली, भक्ती कमवली, भक्ती. एक सांगू का सोपा पुरुषार्थ? चला, देव भेटल बिन भेटला तर आपल्याला कळायला तितकी अक्कल बी लागेल. तुमच्या भागातला कोणता श्रीमंत मेल्यावर दरवर्षी पुण्यतिथीला इतके लोक येतील? राम पाटील, आपण सगळे मरतो तरी पण पुण्यतिथी बंद होणार नाही. हे एवढी श्रीमंत लोक असतात, एवढी श्रीमंत, एवढी श्रीमंत, एवढी श्रीमंत.
महाराज गिरगावकरानं मनात आणलं तर सप्ता मोठा होईल, पण नाकात दम येईल गिरगावकराच्या. एवढे एवढेच बोलू महाराज येते. काही नाही, कपडे इस्त्रीचे असतेत नसतेत, कधी धोत्र असते, कधी लुंगी असते, डोक्याला रुमाल बांधलेला, एक बारीक सावली माणूस. पण मी 10-15 वर्षापासून पाहतो, एखादा कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमात एका पैशाची उणीवता नाही. महाराज सद्गुरू लोटांगणे महाराजांनी जाताना आशीर्वाद दिलाय बोलू महाराजांनी. हा पुरुषार्थ आहे. चला, ही संतांची कृपा असते. अशा पवित्र समाधीधन सद्गुरूंचं अधिष्ठान अलौकिक इथं आहे. कलशारोहण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भूदेवांच्या हाताने वेदाच्या मंत्राच्या उच्चाराने कर्मकांडाच्या गोडच्या भाव स्थित प्रकरणामध्ये महाराजांची स्थापना आणि कलशारोहण झालं. हे भूमिदान, मला वाटतं काय नाव त्यांचं, वैकुंठवासी विश्वनाथ नामदेवराव व्यवहारे पाटील, त्यांनी ह्या भूखंड महाराजांच्या मंदिरासाठी दिला. आणि गोलू महाराजांनी गोड पर्णकुटी महाराजांचं अधिष्ठान इथे केलं. महाराज या पवित्र ठिकाणी दुसरी काशी दुसरी पंढरी तयार होईल. कार्य चांगलंय गोलू महाराजांचं. त्या जमीनदात्यांना सुद्धा गोड अशा प्रकारचं तिदरी जात राहिले तरी त्यांना सद्गती प्राप्त हो, आणि काशीतल्या आणि विटेवरच्या मालकांनी त्यांना गोड अधिष्ठान देवा असं दोघांच्या चरणी प्रार्थना. चांगल्या कामासाठी जमीनदार या परिसरातल्या सात्विक तात्विक लोकांचं योगदान आहे. राम पाटील, तुमच्या कुटुंबाचं बऱ्यापैकी योगदान ह्या संस्थानला आहे. असंच धर्म कार्यामध्ये तुमचा हात राहू द्या. भगवंत तुम्हाला राजाश्रय चांगलं काम करण्यासाठी कायमस्वरूपी देत राहील. तुमचाही धर्म कार्य करता हात राहू द्या. विठाला विठाला स्वयं ठाकरे कुटुंबियाच्या वतीनं त्यांच्या बाबांच्या अनुमतीत ते इथं उपस्थित आहेत. राम पाटील, तुम्हालाही धन्यवाद. अंशिंगचे आमचं गोडसं सोने छोटंसं गाईचं वासरू डॉक्टर माळकरी तेही हजर आहेत. मागे एकदा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त भागवतराव तुमच्याकडे आलतो, तुम्ही सुद्धा आहेत, तुम्हालाही धन्यवाद करा. अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे मालक, माझ्यावर अतूट प्रेम करणारे व्यक्तिमत्व प्रकाशरावजी बिडकर ते सुद्धा आहेत. आणि आमचे अंकल वराडे सुद्धा आहेत. संप्रदायावर खूप त्यांचं प्रेम आहे. आणि उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, दोन्ही मृदंगाचारी बुवा तुमची तर सासरवाडीची, काय गप्पळी झळकती ना आपलं तुटलं ओळखीती. इथं जरा पक्वात तुम्ही चांगलाच वाजवायले नाही का, दुसरीकडे असाच वाजीचा चांगलं वाजी ते वासरे छान, दोघं रत्न छान आहे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विलेकरी बाबा असतील, संस्थेचे विद्यार्थी चौकदार आमचे हरिभक्तीपरायण पावडे महाराज आहेत, त्यांच्यासोबत सुनील महाराज हे दादा आदी करून सर्वांना प्रणाम करतो. साऊंडवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्याला सुद्धा धन्यवाद. माझ्या लग्नात एक पण नव्हता. चला, आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. गुरु महाराज आले तिकडे दारवाडी ग्रसकडचे आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. धरावे संताचे ते पाय, साधूचे पाय धरले की देवाची प्राप्ती होत असते. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासाला निघाले. सोबत सीताई साहेब आहेत. सीतेला वनवास नव्हता बरं, नाही. लक्ष्मणजीला वनवास नव्हता. वनवास फक्त एकट्या रामचंद्रांना होता. पण सीताई साहेब अशा एक आदर्शवाद ठरल्या की जिच्या पतीनं बिना चप्पलचे कपडे न घालता झाडाची साल अंगाला गुंडाळून वनवासात जावं आणि त्या पतीचं कुंकू लावून आपण घरी लाडू खावं, हे भारतीय संस्कृतीला मान्य नाही. म्हणून जगाला सुखी करणारी लक्ष्मी म्हणजे सीताई साहेब मालकासोबत वनवासात आहे. कोण लक्ष्मण? महाराज मोठ्या भावानं पायात न काही घालता अंगावर झाडाची साल पांघरून मिळेल त्या ऋतूमध्ये फळं खाऊन
14 वर्षाचा वनवास अंगावर घ्यावा आणि आपण लहाना भाऊ असताना गावात गादीवर बसावं, चांगल्या प्रतीचे लाडू खावं नकोय म्हणून लक्ष्मणजीनं आईची अनुमती घेतली. दादांची सेवा कशी करू हे आईनं सांगितलं. स्वप्नात सुद्धा पाप येऊ देऊ नकोस रामाविषयी. तर स्वप्न कधी पडतंय म्हणले झोप आल्या. आणि झोप कशाने येते म्हणले जेवल्या. 14 वर्ष प्रकाशराव जेवायचंच नाही, जमिनीला पाठच लावली नाही, स्वप्न पडणारच नाही ना. हा त्याग लक्ष्मणजीचा. हे 2 माणसं स्वतः वनवास स्वीकारला, यांना गरज नव्हती जायची, पण मनानं वनवास स्वीकारला. सीताई साहेबांनी आणि लक्ष्मणजींनी. हा वनवास चालत असताना बऱ्यापैकी संकट आले. त्याच्यात आईसाहेब हरवल्या. धरावे संताचे ते पाय. साधूचे पाय धरले की देव प्राप्त होतो. आणि कालांतरानं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना या जगातल्या श्रीमंत व्यक्तीसोबत, या जगातल्या विद्वान व्यक्तीसोबत आणि या जगातल्या एका नाविन्यपूर्ण गुंडासोबत युद्ध करावं लागलं. रावणाला एक उपमा नाही प्रकाशराव. रावणा इतका श्रीमंत, मी 1-2 वाचिले पण तुम्हाला परिचित नाही. भरत हा जगात श्रीमंत. भरत राजा इतका श्रीमंत कोणीच नाही. रावण त्याच्या वटकनाला पण बसत नव्हता. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, नाही देखिले सुरवरी. तो फक्त राजा भरत आहे. पण तुम्ही चांगलं वाचितच नाहीत ना. तुम्ही भंगिरेल चॅटिंग करता. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळी त्याच्या बायकोनं गाडगं फेकून आणलं होतं त्याला. नालायकाला शुभेच्छा देतात. त्या मोबाईल मध्ये चांगलं बघ जा ना, डोळे नीट होतील तुमचे. कोण भरत? जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन दिले का? एवढा मोठा अधिकारी महाराज राजा भरत. रावण विद्वानात श्रीमंत व्यक्ती की ज्याच्या विद्वत्तेला भगवान शिवशंकर सुद्धा बोलून गेले. एवढा विद्वान रावण होता. चुकलं थोडस, चला संप्रदायानं बेदखल केला. आणि त्याच्यासोबत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना युद्ध करावं लागलं. युद्धासाठी वानर होती, 72 कोटी रीष होती, 56 कोटी गोलांगूळ होती. म्हणजे पशुच होत्या. 3 जाती पशुच्याच आता, जनावरांच्याच जाती आता, पशूंच्याच आहे. युद्ध आहे. युद्ध करत असताना मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पक्षामध्ये धर्माची ध्वज पकडण्यासाठी एक वानर होतं. त्याचं नाव होतं गंधमादन. धरावे संताचे ते पाय. साधूचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती, इतकं मला सांगायचं. काय धर्मनिरपेक्ष वानर होतं महाराज. किती धर्मनिरपेक्ष. आपण एखाद्या धर्माचा उत्सव करतो आणि घरी येताना चुकीच्या ठिकाणी जेवण करतो. चट गेलं मातीत. चुकीच्या ठिकाणी. आपण भगव्या रंगाचा रुमाल गळ्यात घालतो आणि चुकीचं पाणी प्याल्यावर त्याच रुमालानं होट पुसितो. नाही, यम इकून रुमनं घालून इकून ठोकून काढायचा का? ते रुमाल ते थुत्र पुसायसाठी आहेत का? ही एक आपली धर्माची कला. बिल्ला लावणं, गळ्यात रुमाल घालणं. याच रुमालानं यम तुला फाशी देईन सुंबळ्या. विठाला 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 पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. काय महाराज, त्या भगव्या कपड्याला जतन करण्यासाठी राजांचे प्राण गेलेत. काही सात्विक लोकांचे प्राण गेलेत. प्राण बलिदान झालंय काही लोकांचं. आपण त्याचा वापर असा काही करतो. हल्ली तर काही बी आलंय, काही बी आलंय. मला असं वाटतंय की कोण्या कशात आपलं काय जाईल देव जाणे बापा. काय ते काशीतले मालक आणि पंढरीतले मालक करतील प्रभू जाणे. देवाची नावं असलेली आंगडे घालायची. हो, जय श्रीराम, पुन्हा जय महाकाल. आणि कुठं लोळायला म्हणजे याच्या घामानं देवगदळ करायला सुंबळ्या. हे त्याच्यासाठी असते का रे नालाय का? हे दाखवायसाठी असतं का मूर्खा? विठाला विठाला महाराज, देखावा चालत नाही आपल्या संप्रदायात. मुळीच नाही, मुळीच नाही. आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही.
कर्तव्याला किंमत. झाड किती मोठे सांगूच नका, त्याला फळं येतात का सांगा. नदीचं पात्र त्याच्या असताना तवा नावाची नदी लागली, तवा नावाची नदी. तर त्या नदीचा पूल पार मच्छरांचा प्रादुर्भाव नुसता, लेकरं नाहीत, फेकरं नाहीत, काय नाहीत, कोणी नाहीत, काय साधी गाय पण नाही त्या वाऱ्यात. भूतांचं वास्तव्य. देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला नाही. देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. चुकून असं होतं कधी कधी, मेमरी कार्ड लोड आलं, किंमत आहे. बाई कुंकू किती मोठं लावते त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानते. कुंकू बसणं म्हणून कुखाचं पिठलं केलं आणि कपाळाची दिलं. नवऱ्याला आरोग्य बोलत होती, तिला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. हो, कापायचं, इथून कापायचं आणि 2 तुकडे करून पिरालाच वाळायचे. खूप मोठं लावती, गळ्यात मंगळसूत्र घालती, खपक्या जोडवे घालती, नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती. या पापानं महाराज मुंडक्यातून जळण. मायबाप जिवंत असताना एखादा मुलगा आई वडिलाच्या पाया पडत नसेल आणि आमच्या पाया पडत असेल तर त्याच्यासारखा भरवा जगात कोणी नसेल, त्याच्यासारखा आमच्या पाया पडत, त्याच्यासारखा नालायक कोणी नसेल, त्याच्यासारखा पुण्य जगात कोणी नसेल. एक सोपा मुद्दा, मायबापाचा होऊ शकत नाही तो भरवा जगात कोणाचाच होऊ शकत नाही. पशु आहे ते, पशु आहे, धर्मनिरपेक्ष वानर आहे, गंधमादन नाव आहे. महाराज रावण इतकं बोललं एके दिवशी, त्या श्लोकामध्ये शिव्या येतात रावणाच्या. त्या शिवेचा एक सोपा अर्थ सांगतो. रावण त्याच्या सैन्याला म्हणला, इतके दिवस झाले, इतके दिवस झाले, काय झालं, काय झालं, इतके दिवस झालेत, आपले राक्षस इतके मेलेत, अजून एक वानर तुम्हाला मारता येत नाही. तुम्ही तुमच्या बापाच्या पोटचे आहात का? तुमची आज्ञा घेऊन वापरतोय शब्द, हा रावणाचा शब्द. याच्या पलीकडे 2 शब्द एक प्रकाशराव, पण वय कमी असल्यामुळे ह्या पुढे त्याच्याकरता वापरत नाही. 20 वर्ष वाचलो तर अजून ते पण शब्द वापरू पुराणातला. इतका रावण खान बोलला. बेट्या हो, काय खाऊ घालतोय तुम्हाला? साधा एक वानर मरत नाही तुम्हाला, नाही मरू द्या. अरे त्यांच्या पक्षातला ध्वज धरणार एक वानर मरत तुमच्या हाताने, धिक्कार आहे तुमच्या जीवनाचा. यत् सर्वांसुते पिताश्री भयस्थिता, तुम्ही नाहीत. जाऊ द्या, पुन्हा पुन्हा त्या शब्दाचा उच्चार नको. इतकं रावण घाण बोललं, झुंजणी लागली सगळ्या सैन्यात. सगळ्या लोकांनी एकाच व्यक्तीला फोकस टाकलं, संपवायचा गंधमादन, संपवायचा गंधमादन, संपवायचा. 2 दिवस गंधमादन सापडत नाही कोणाला. 3ऱ्या दिवशी गंधमादनाची पताका उडवली, पताका उडवली. कमरेला खोसलेली पताका होती, भगव्या रंगाची, अशी लप 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 आकाशातल्या सूर्याला लाजवी, चंद्राच्या प्रकाशाला लाजवील, चांदण्यांना लाजवील, अशी तेजोमयी पताका होती. तळ्याला दिवशी उडवली, नुसती लाकूडच खाली. पुष्पदंत म्हणे, गंधमादन जी पताका अरे गेली. दुःख वाटलं. काय म्हणतील संध्याकाळी मालक आता? बेट्या, मारुतीरायनं तुला धर्माची पताका सांभाळायचं काम दिलं बेट्या, तू ऐकी तुझी. योग असा आला, लक्ष्मणजीच्या कमरेला असं उपर्ण बांधलेलं. किष्किंधेचा राजा, वानरांचा राजा सुग्रीव यांनी उपदेश. प्रभू रामचंद्राला देता येत होतं, पण व्रतस्थ होते. रामचंद्रांनी अयोध्येत जाईपर्यंत वस्त्र स्वीकारले नाही. 14 वर्षाचा वनवास आहे, आणि वनवासात वस्त्र कसे? त्यानं साल होती, वल्कल्य होते, वल्कल्य वल्कल्य होते. लक्ष्मणजीला ते उपर्ण कमरेला बांधलेलं होतं, ते प्रणाम केला आणि गंधमादानं उपर्ण कमरेचं सोडून घेतलं. ते लाकूड होतं, एका बाजूला टोचलं, इकडल्या बाजूतून जेवढं रक्त आलं तेवढ्यामध्ये ते उपर्ण भिजवलं, ती लाल पताका तयार केली. पुष्पदंत जी पताका. मारुतीरायनं पाहिल्याच्या नंतर मारुतीरायला हेवा वाटत होता,
आमच्या कुळात जन्माला आलेलं वानर स्वतःच्या रक्ताची पताका करत, याला म्हणायचं धर्मनिरपेक्ष. याला म्हणायचं धर्मनिरपेक्ष. याला म्हणायचं धर्मनिरपेक्ष. कुंभकर्णाने चुकीचं काम केलं असं म्हणता येत नाही. शब्द वापस घेतो. युद्धात प्रेम नसतंय. युद्धात प्रेम नसतंय. युद्ध आहे ते, तिथं कसलं प्रेम आले? पुढचे संपवायचा हवास हा असतो. युद्ध आहे त्याच्यासाठी. कितीतरी वानर गिळली, ही वानर मरू नये याच्याकरता गंधमादन स्वतःहून कुंभकर्णाच्या तोंडात गेले. नाही तर गंधमादनाला ओढायची ताकद नव्हती. मधल्याला मुक्त करायचं होतं. कानातून रस्ता दिला आणि गंधमादनानं सगळ्याला मुक्त केलं. निघा रे बाहेर. पण शेवटी एकटंच पोटात राहिल्याच्या नंतर कानाला हात लावला आणि कुंभकर्णाने गंधमादन पकडला. महाराज आतोकाट प्रयत्न केला कुंभकर्णाने त्याला आपल्यात घेण्याचा. काय पाहिजे ते देतो, पण तू एकदा आमच्याकडे. ते म्हणलं आमच्याकडे म्हणजे कोणाकडे? म्हणे रावणाकडे. तू ज्याचं नाव घ्याला त्याच्याकडे उभं राहून मी लघवी करीत नाही म्हणला तर तिकडे कसं येईल? यावतो नामने भया हा रसना प्रगल्भस्त तेवचा नैसर्गिक विधी संपादनो तत्राम दिशा त्यागे शुभ व्याप्ती नैवम गिरगावकर लिखितम. नैसर्गिक विधी म्हणजे येणारे दोन शिंक, जांभाई, खोकला, खोकला आल्याच्या नंतर तोंडातून कप, लघुशंका आणि बाथरूम, हे नैसर्गिक विधी आहे. हे काय असे तुम्ही मनानं आणायचे म्हणलं येतात का? नाही. तुमच्या शरीरात काही परिवर्तन ते झाल्याच्या नंतर मग ते बाहेर पडत असतात. तुम्ही पाणीच पिलं नाही म्हणले मला लघुशंकेला जायचं, कसं शक्य आहे ते? तर हा नैसर्गिक विधी थांबवता येत नाही. लघुशंका थांबवता येत नाही, बाथरूम थांबवता येत नाही. तर वेळ प्रसंगी तो पुढे आला तरी मी थांबील. त्याच्याकडे बघून लघुशंका करणार नाही. तर त्याच्याकडे येतो का म्हणे? याला म्हणायचं धर्मनिरपेक्षता. याला म्हणायचं धर्मनिरपेक्षता. याला म्हणायचं निष्ठा. हो, नाही येणार म्हणे. आणि म्हणून राग राग हातात दाबला. धरावे संताचे ते पाय. कर 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 दाबला आणि फेकून दिला. एकजूट किती होती मग लक्षात घ्या. एकजूट किती होती? एकजूट आपली फक्त पेटवायला गेल्यावर एकजूट होती. कसं झालं असेल रे, काऊन असं झालं असेल रे, असं व्हायला नव्हतं पाहिजे रे, आणि फुकून दिलं की घेचू ना. अवघड आहे माणसाचं. म्हणजे किती नालायक नालायक वैराग्य आपलं. काय म्हणत असेल यम आपल्या वैराग्याला? त्याला वाटत असेल मशानात याला फुकून द्यायला आलेत ना, यायच्या अंगावर बॉम्ब टाकाव. हलकट वैराग्य ना आपलं, हलकट. काय वैराग्य वानरांचं? येती गंध मादना जा येतो देहत्यागेशु तत्रा जठान रानलो तृप्तावसा. 18 पद्म वानरन 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ. एकाने पाला खाल्ला नाही त्या दिवशी. पाणी पिऊन झोपले सगळे. रात्रीचा प्रसंग आहे. 11, 11:30, 12 वाजले. 5-4 वानर मारुतीरायकडे गेले आणि मारुतीराय गालाला हात लावून बसले होते एका चंदनाच्या तरूखाली. मालक जी कशा करता जाग येत रे? 5-7 वानराने विचारलं मारुतीराय तुम्ही कशा करता जागे? डोळे भरून आले. अरे गंधमादनाचं पार्थिव सापडलं नाही रे, त्याचा अंत्यविधी करायचा आहे, त्याचं पार्थिव सापडलं नाही. दुपारी मारलंय कुंभकर्णाने. झोप येत नाही रे त्याच्यामुळे. कधी सापडेल? काय इच्छा आहे तुमची? काही नाही. काही थोडीफार कडी काठानं वानर जागी, ती सगळी झोपल्याच्या नंतर मला युद्धभूमीच्या ठिकाणी फिरायचे, तिथं सापडेल ते. निष्ठा आहे, निष्ठा. आता ही 10-5 वानरं त्याच शोधात होती. पुष्पदंत, यतिदंत, भयदंत, साक्षीदंत, कीर्तिवंत, नदीतनय, ही सगळी जी वानर होती ती मारुतीरायच्या पाठीमागे चालत होती. आकाश मार्गाने रावणाची घरटीकार पाहत होती. धरावे संताचे ते पाय सांगते. देवाची प्राप्ती साधूच्या पायाशी होत नाही. मारुतीराय फिरत असताना ती वेळ आली आणि त्यांच्या पायावर एक वस्तू पडली. वस्तू जड होती पण दगडासारखी स्थिर नव्हती. ती अशी थरथर करत होती. खाली वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. उचलला, हातात घेतला. कोण? मी गंधमादन आहे.
मी गंधमादन आहे. काय वाटलं असेल हो राम पाटील मारुती राहायला. अरे तुला दुपारी मारलं रे, हरा मासाचा शरीराचा चुरा केला रे, तुला चुरा केलाय, तू अजून जिवंत. मारुती राय, एक विच्छा राहिली हो माझी विच्छा राहिली, आणि ती विच्छा पूर्ण झाल्याशिवाय मला मरायचं नाही. आता आहे त्या गोळ्याचा कुंभकर्णानं शोधून पुन्हा तुकडे जरी केले राई सारखे, मोहरी सारखे, तरी पण मरायचंच नाही. माझी एक इच्छा आहे. का? मला विटेवरच्या मालकाचे पाय पाहायचेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे पाय पाहायचेत. मारुतीरायनं सांगितलं, तुला कपाळ शिल्लक राहिलं नाही, डोकं शिल्लक राहिलं नाही, हाडा मासाचा गोळा झाला. मारुतीराय, तुमच्यापाशी काय बोलावं? हे त्याच शरीराचा भाग आहे. हा गोळा एकदा मालकाच्या पायावर टाका, तुमच्याच्याने हे अशक्य नाही शक्य. माझा त्याच्या पायावर भाव आहे. सगळ्यांचा असल मारुतीराय, पण मी हक्कानं त्याच्या पायावर भाव ठेवलाय. मी तुझ्या पाय पाहिलेत, मी तुझे पाय पाहिलेत हनुमंता. याच्या करता मला त्याचे पाय सापडायला अवघड जाणार नाही. वंजळीमध्ये ते प्रेत घेतलं हो, प्रेत घेतलं प्रकाशराव, आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका राहुटीत राहत होते. युद्धात बंगल्यात नाही, राहुटी दिली ती राहुटी. त्या राहुटीकडे चलत जात असताना पायाखाली काड्या कुड्या मोडत होत्या. तेवढ्या अवकाशात लक्ष्मण बाहेर आले. लक्ष्मणाला झोपच नव्हती ना, ते झोपलेत नाही 14 वर्ष 29 दिवस. काय हनुमंता? काही नाही, मालकाची भेट घ्यायची. काढलंय? काही नाही, गंधमादनाचं पार्थिव आहे. हाडामास? हो म्हणले मालक. शोभतंय तुम्हाला भगवंताच्या पायावर माणसाच्या शरीराचं मांस तुकडे टाकणं? ऐका ना लहाने मालक, देवाच्या पायावर मेलेल्या व्यक्तीचे हाड मासाचे तुकडे टाकू नये हे मला कळतंय. हाड मास बघता का? मी नाही हातात घेणार. शेषाचा अवतार होता, आणि थोडासा शेषाचा अवतार असल्यामुळं थोडस होतं त्यांच्याकडं. मारुतीरायानं सांगितलं, हातात घेऊ नका, पण लांबून ऐकता का? हाताची आंजोळी पुढे केल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या कानाजवळ धरली. त्यावेळेला त्याच्यातून राम शब्द निघत होता. त्यावेळेला लक्ष्मणजीने अंग टाकून दिलं तर खाली. आपल्यापेक्षा याचं त्यागी जीवन आहे. मी फक्त बायकोचा त्याग केलाय, मी फक्त खानापाण्याचा त्याग केलाय, पण यानं जीवाचा त्याग करून याचं शरीर वल्ल येतोपर्यंत त्याच्यातून रामप्रभूचं नाव निघतंय, आणि शिवाय वानर आहे. आणि मग आतमध्ये मालकाला सांगितलं, मालक आज रात्री तुम्हाला झोप कशा करता येत नव्हती, ते आत्ता कळालंय. तुमच्या भेटीची अपेक्षा गंधमादनाला आहे. उठून बसले. मारुतीरायानं हाडा मासाचा गोळा देवाच्या हातात न देता प्रकाशराव पायावर टाकलाय. गोळा आपण मग त्या देवाच्या पायावर फिरत होता.
जे लोटांगण घालीत होता, आपण ना ते फिरू लागला पायावर, उचलला, हृदयाशी लावला. देवाच्या अंगाला ती साल होती झाडाची, ती लालबुंद झाली, लालबुंद झाली, गंधमादनाच्या अशुद्धानं रक्तानं लालबुंद झाली. आंजळीत घेतलं. आपण मेलेल्या माणसाला मातीच्या गाडग्यानं स्नान घालतो, हा सिद्धांत आहे. धातूच्या पात्रानं घालत नाहीत. मृत्यू मेलेल्या माणसाला मतकुंभ पाहिजे, त्यानं स्नान घालतात. आता ज्याला माहित नाही ते काही करीत असेल. विटीवरच्या मालकाने विचारलं, आपण वनवासात येत आपल्याला पात्र कुठं सापडेल? हृदयाशी लावलं आणि गंधमादनाचा आत्मा स्वतःच्या हृदयात विलीन करून घेतला, विलीन करून घेतला, विलीन. आणि देवाने विचारलं, किष्किंधा नरेश, तुम्ही आणा म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी आंधुळीत पाणी आणलं, तर समुद्राचं पाणी आणून तुम्ही याला स्नान घालताल, पण शेवटच्या श्वासापर्यंत माझं भजन केलंय, याला स्नान मी माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं घालतो. आणि डोळ्यातल्या पाण्यानं स्नान घातलं. पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर समाधी दिली. काय योग होता! समाधी दिली, ती लंकेच्या हद्दीत दिली समाधी, सोन्याच्या गावाच्या हद्दीत दिली समाधी. सगळ्यांची स्नानं आटपली, आदरांजली समर्पित केली, श्रद्धांजली समर्पित केली. आणि तेवढ्या वेळेत दुदुंबी वाजणार, शंख वाजणार, शिंग फुकल्या जाणार, युद्धाला सुरुवात होणार. महाराज तेवढ्या अवकाशात आवाज दिला, राजा. तर भगवान राजा बिभीषणाला म्हणायचे, राजा. जी प्रभू, मला तुम्ही राजा म्हणता? आमचे दादा जिवंत आहेत, दादाला मारणार तुझ्या. बिभीषण महाराज, रावण मारण्याची इच्छा नाही, पण बेटा माझी पत्नी देत नाही. आजही त्यानं माझी पत्नी जर देऊन टाकली तर मी रावणाला मारणार नाही. बिभीषण हुशार होता राम पाटील. माझा भाऊ जर तुम्हाला शरण आला, तुमची पत्नी, तर मग मला तर तुम्ही राजा म्हणलात. मग ह्या शब्दाचं काय खरं? काळजीच करू नको, अयोध्येचा राजा तुला करीन. महाराज तो विटीवरचा मालक आहे, तो जगाचा बाप आहे, त्याच्या वाणीला खरखर कशी राहील? काय लव त्याला समजून सांगितलं तर तो ऐकत नाही. नाहीतर त्याला बऱ्यापैकी लोक शिष्टाई करता पाठीले सीता द्या म्हणाले, पण तो देत नाही. आणि मरेपर्यंत आम्हाला सीता घेऊ देत नाही. मला नाईलाजानं मारावं लागेल, आणि मारल्याच्या नंतर मी लंका तुम्हाला देणार आहे. याच्याकरता तुम्हाला राजन म्हणतोय, राजा म्हणतोय. पण आता तुम्हाला एकदा लंका दिल्यावर त्याच्यातलं काही घेणं हे भिकारचोट लक्षण आहे. म्हणून मी तुम्हाला भिक्षा मागतोय. काय पाहिजे प्रभू? रावण मृत्यू पावल्यावर तुम्ही राजा होताल, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. जगात पहिली समाधी सोन्याची कोणाची असेल तर वारकऱ्याची. ती मी वानर वारकऱ्याची, गंधमादन. बिभीषणानं होकार दिला, निघून गेले. महाराज यमधर्म नावाची व्यक्ती, यम नाही यमधर्म, श्रुती पत्रकार, पहिलं पत्रकारी तो कोण? तर श्रुती नावाची पत्रकार. ही सगळी जण गंधमादनाकडे आली. विचारलं, महाराज समाधीत नावाजी आपलं स्वागत आहे. आमचा एक प्रश्न आहे. या युगामध्ये नखाच्या चुंबळी वळल्या, जटा धरायला 50-50, 100-100 शिष्य आहेत. शास्त्र वाचू वाचू काही काहीचे बोट उघड स्वप्नात नाही. आणि पाला खाणारं तुम्ही वानर, विश्वाच्या मालकानं तुम्हाला पायावर घेतलंय, हृदयावर घेतलंय, डोळ्यातल्या पाण्यानं स्नान दिलंय, स्वतःच्या हातानं तुम्हाला समाधी दिली. हे अलौकिक स्थान तुम्हाला काय केल्यानं प्राप्त झालंय? त्यांनी सांगितलं, एकच त्याला उत्तर आहे, एकच उत्तर आहे, ते फक्त हनुमंतरायाचे पाय. बा तुझी संगती उद्धरिल्या शिवानर पंगती. हा माझा पुरुषार्थ नाही. मी भजन करत असेल नवल नाही. मी भजन जरी करीत असेल तर कृपा मारुती राहायचीच. त्यांच्यामुळे मला भजन करता आलंय. त्यांच्या संगतीत आलो नसतो, त्यांच्या कुळात जन्माला नसतो झालो, त्यांचं सानिध्य लाभलं नसतं तर मला भजनही करता नसतं आलं. ठीक आहे, भजनानं काही प्रताप मला मिळाला असता, प्रसाद मिळाला असता, पण मी रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर पहिलं दर्शन मारुती राहायचं घेत होतो.
म्हणून विश्वाचा बाप मी वानराच्या कुळात असतानाही मला त्यानं मला हृदयात घेतलं. तयाचे येणे जाणे खुंटले. महाराज येणं जाणं संपलं गंधमादनाचं, येणं जाणं. एक सांगू का तुम्हाला, आता लोटांगणे बाबांचा पुण्यतिथी उत्सव जिथं जिथं मंदिर आहे तिथं होत राहतील. आमचे गोलू महाराजही करतील, मलाही कीर्तनाला बोलितील. पण कालांतरानं गोलू महाराजही मरणार आणि कीर्तन करणारा बाळू महाराज सुधाराम पाटील मरणार. आणि तुम्ही ऐकणारे जिथे राहणार आहेत का? पण आमच्यावर घेतल्यावर खसखस पी कधी तुमची. तुम्ही काय बिभीषण आहेत का जिथे राहिला? आपण सगळे मरणार. पुण्यतिथी होणार पण आपण राहणार आहेत का? नाही. पण गंधमादनाची पुण्यतिथी ज्याला करायला लावली, सोन्याची समाधी बांधायला लावली, प्रकाशराव चंद्र सूर्य येतोपर्यंत ते मरत नाही, अमर व्यक्तीला करायला लावली. त्याचं नाव आहे बिभीषण. महाराज यम धर्म कपाळाला हात लावतोय. काय आश्चर्य आहे, काय बदल आहे, काय क्रांती आहे. महाराज श्रुती नावाची पत्रकार जगात कोणाच्या बापाला भेट नव्हती, ती पेपर घेऊन लिहाला. काय सांगते, श्रुती नावाची पत्रकार कोणाच्याच बापाला भेट नव्हती, देवाला भेट नव्हती, इतकी कडक पत्रकार. हा, ती श्रुती नावाची पत्रकार. विचारलं गंधमादन महाराज, आम्हाला सुद्धा शंका येते, असं का 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 का. सगळ्याला सांगितलं अंतकरणातली शंका सगळी जाळून टाका. ह्या सगळ्या शंकेचं एकच उत्तर आहे, मला पाय मारुतीराय सारख्या साधूचे बघायला भेटले. जगातला एक नंबरचा ब्रह्मचारी, की ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं सुद्धा बघितले नव्हते. इथून तर इथपर्यंत कौपिन आईच्या पोटात होती. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा मारुतीरायला आईच्या पोटात होता. लक्षणांवर ओळखीलं पोरग आहे म्हणून, नाही तर मुलगा आहे का मुलगी सांगता आली नाही. अंशिंकर ही ख्याती मारुतीरायची होती. ज्याची इंद्रिय ज्याचे आई वडील बघू शकत नाही. आगा भास्करो भव तेजो किरणा गुप्तांग भय व्याप्ती तथा व्यालाक्ष भय स्थितायाम पुरुषार्थो धर्म निरपेक्षता. ही योग्यता मारुतीरायची. आणि असा निष्कलंक साधू की ज्या साधूला मोबाईल नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, व्हॉट्सअप नाही, 450 वर्षापूर्वी हरिनामानं विश्व ढवळून काढलेली तुकोबराय सुद्धा नमस्कार करता. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. या भारतीय संस्कृतीतले सर्व संतांचे डोके ज्या मारुतीरायाच्या पायावर झुकतात, असे मारुतीराय मला प्राप्त झालेत. मला देव का भेटणार नाही? महाराज साधूच्या पायामुळं गंधमादनाला देव भेटला नवल नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचा उत्सव चालत राहतो. ही साधूच्या पायात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या खडव्यात म्हणतात, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय. हो हो Hallelujah.
एवढी पावर साधूच्या पायात आहे. आनंद आश्रम एक आपल्या पवित्र भारत देशात गोड अधिष्ठाने उत्तर भारतात, जिथं कबीरांचं वास्तव्य आहे. कबीर कबीर कबीर. या आनंद आश्रमामध्ये कबीराकडे काही विद्वान लोक आलेत. फुगराट होते, जरा अभ्यासू होते, पण फुगीर होते. एखाद्याला वाटत असेल मला जास्त पक्वाद वाजिता येतो, इतकं झालं की चट नदीला गेलं. एखाद्याला वाटत असेल मला लय गाता येतं, रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं, मी कोणाला कपडे शिवायला माय का गोळ्या संपल्या नाही, त्याचं चट वाढ्याला गेलं. आणि गिरगावचा बाळू म्हणत असेल मला लय लोक मानतेत, तो मेरू तो समान भार देवा. एका तिळा इतका जरी अभिमान झाला तर देवाच्या डोक्यावर दगड टेकले इतकं पाप लागते. कशा करता अभिमान? महाराज देवाला देवापासून लांब नेणारा अभिमान आहे, कशातच नसावा माणसाला. गर्व झाला मी आचार्य आहे, मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, मी पुराणिक आहे, मी वेती आहे, मी योगी आहे, मी जपी आहे, तपी आहे, शुद्ध आहे, अनुरागी. अशी लोक महाराज ज्यांचे ग्रंथ वाचता वाचता बोटाचे कांडे उघडले होते, एवढी सरस्वती कंठ शाखायला येत होती. पण काशीतला मालक आणि पंढरपुरातला मालक भेटला नाही प्रकाशराव. दुःख होतं याचं. आणि कबीराकडे आले. कबीर हा पानं विकणाराच्या मुसलमानाच्या कुळातला वारकरी. कबीर कोणाच्या कुळातले होते? मुसलमानाच्या कुळातले, मोमिनाच्या कुळातले होते. पण किती गोड वारकरी, किती गोड वारकरी. कबीरानं जीवनात कधी सुपारीचं व्यसन केलं नाही. पान ऐकणाऱ्याच्या कुळातला, पण आयुष्यात कधी पानाचा देठ तोंडात. पान खाणं वाईट नाही, पण घरी खायचं जेवल्यावर. पक्वाद्यानं जर पान खाण्यासाठी पानपट्टीवर गेला आणि स्वतःच्या पैसे देऊन जर पान खाल्लं तर 20 वर्ष पक्वाद वाजिलेलं पुण्य मातीत गेलं. याचं पाप फेडावं लागल तुम्हाला पण, आणि तुमच्या 5 पटीनं मला. नारळ तुमच्यापेक्षा जड असते, म्हणजे पहिल्यानं सुधारलं नाही त्याला, इतकं कस काय अंगाव घ्यायला. ते उशिरा लक्षाला, वायर लूज असतात ना जराशे. महाराज भजन करता करता भागवतराव पोटासाठी शेलाई नेत होते ते, पण हा शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या इथं भजन म्हणत होता. काय आमचं भजन आहे, वा वा वा. चालू भजनात तंबाखू घोंगडी खाली. विमान येईल नाही का आम्हाला तुकोबारायच्या नंतर? त्याला गरुड आला, आम्हाला विमान येईल आहे का नाही? किती कीर्तन, किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण झाल्याच्या नंतर आपल्याला सुधारायचंय. महाराज आपण परमार्थातले 3 लोक मुख्य आहेत. आपण जर रस्ता सोडला ना तर यांनी काय घ्यायचंय? काय करायचं राम पाटील तुम्ही? आम्ही जर चुकीचं वागत असेल तर तुम्ही करायचं काय? आदर्शवाद काय घ्यायचं आमच्याकडून? एकही व्यसन आपल्याला नसावं. भाकरीच्या व्यतिरिक्त व्यसन नसावं आपल्याला, भाकरीच्या व्यतिरिक्त. तुम्हाला एक सांगू का, मोबाईल मध्ये चुकीचे चित्र पाहणं हा सुद्धा दोष आहे. मालकाने एक गोडसा पुरावा दिलता. दोष साठवतो आपण, नटाचा तो वेश मोल देवनिया. आपण पैसे देऊन सिनेमा पाहत होतो, आता 20-20, 50-50, 1-1 लाखाचे सफरचंद कंपनीचे मोबाईल घेऊन आपण त्याच्यात चुकीचे दोष पाहतो. आपल्याला मोजायला नाही का? त्या माणसं ठुलेत जवळ, एकाचं नाव आहे चित्रन, एकाचं नाव गुप्ते राम पाटील. हे झोपतच नाहीत. उजिडात पुण्य करा, अंधारात करा, झोपीत करा, कुठेही करा, हे बरोबर कर 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 करले ते वरच्याला क्षणाक्षणाला अपडेट देऊन टाकतात. इतकी हुशार माणसं त्यानं ठेवले. शाही संपत नाही, पावसात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, इस्त्यात टाका काय होत नाही. ते त्या कबीराकडे गेले. बोले कबीर जी बोले महाराष्ट्र में जम्बूद्वीप में मृत्युलोक में एक पंढरपुर गांव है,
उस गांव में एक पटेल रहते, विठू पाटील उनका नाम है. विठू पाटील त्याचे नाव गा. जंबू या लिप माझी एक दोघांची खसखस पिकली. स्पीकरवालं चांगलं आहे ना तुम्हाला, त्यानं अंगात आणल्या तुम्ही आज करता. या असं वाटतंय त्याला बॉच करावं का काय तुम्हाला, आहे का नाही. विठाला विठाला कधी कधी स्पीकरवाल्यावर असं करते जसं त्याने विरोधात फॉर्म भरला होता तुमच्या, आहे का नाही. विठू पाटील त्याचे नाव. आणि त्या पाटलाची भक्त आहे म्हणे ती. म्हणे तो पाटील तिला नाहू घालतय, तिच्या वा पाहतय, हो तिला दळू लागतंय, तिला कपडे धुवू लागतंय, तिला साली कांडू लागतंय, इतकं काम करतोय म्हणे ते पाटील. कबीरजीनं सांगितलं, मैंने भी बहुत बार सुना है, उनका नाम है बोले जना, साध्वी जना उनका नाम है बोले. कोण से कुल की, हे लय शिकलेले असं लयच किती हे असं जराशी पाठांतर केलं ना, हे लय अशा बरगाड्या इचकायचा नाद असतो. या डगरी उकरीन त्या डगरी उकरीन. कौन से कुल की है, पिताजी का नाम क्या है, काम क्या करते थे उनके पिताजी. कबीर जी बोले कुछ तो नाड़ू बनाते थे, चारू चारू बनाते थे. चारू चारू म्हणजे जिनच्या पॅन्टीवाल्याने उगं नुसत्या माना हाली जा, तुम्हाला काही कळत नाही. असे टक लावून ऐकायलेत की मला वाटावं हे लय चिदवान येतं. अरे चोंबाळ्या गप्पा आहेत सगळ्या तुमच्या. हो ना, असे जसे तंद्री लागली त्याला की त्याला वाटायला गिरगावर कळाव कळा, आम्हाला चटच कळत आहे. चारू वळीत होते. इथं एक दोन मथारे असतील चारू कशाला म्हणतात, ते बी चांगल्या लोकांचे कीर्तन ऐकले तर चारू कळल. चारू या शब्दाचं नाव आहे नाडा, मोठीला नाडा. आणि चारू वळणारे महाराज विशिष्ट कुळातले लोक होते. जनाबाई त्या कुळातल्या होत्या, जातीचं नाव सांगत नाही, तुम्ही शोधा ना कोण्या जातीतल्या होत्या. गुत्त घेतलं मी सगळं सांगायला. उस कुल की बोले, हे नाडा वळणाऱ्या कुळातले ये कुल की जना है जी बोले. असं कसं शक्य है बोले, ये हमें भी मालूम नहीं लेकिन शक्य है, चलो मिलने के वास्ते. हे आचार्य शास्त्री पंडित आनंद आश्रमातून काशीवरनं पंढरीकडे निघाले. मोठमोठाले आश्रम होते, श्रीमंत होते. इथंच काही काही लोकांना गर्व आहे. खरं तर आपल्याला ज्ञानोबराय तुकोबारायने गर्व संपायला लावलाय. उत्तर भारतातल्या एका महाराजाकडं 2350 कोटीची प्रॉपर्टी आहे. आम्ही किती बसतो त्याच्यात, मायासारखे आणि गोलू महाराजासारखे किती बसतील ते जाऊ दे, आपण दुसऱ्याचे कशाला घर फुकायचे. 1 कोटी गिरगावकर बसतील एकाच महाराजात. 1 कोटी 2350 कोटीची प्रॉपर्टी एकट्या महाराजाची. प्रकाशराव उत्तर भारतातल्या. सोन्याच्या पालख्या बसायला त्या काळात. पण समोर आल्याच्या नंतर काही वारकरी पायी चालले होते, तर त्यांनी विचारलं आप पैदल जा रहे हो. ये जाम्बूद्वीप में जो पटेल रहते उनके दर्शन के वास्ते पैदल ही जाते बोले.
पालख्या वापस रामपाटी. आचार्य शास्त्री पंडित वेदांतिक पुराणिक पंढरपूरला पायी पायी सद्गुरु लोटांगणे बाबासारखं पायी पायी. आता पंढरपूरला आल्याच्या नंतर चौकशी केली. जे भगवान जना को मिलते साध्वी का मकान कौन सा है, घर कौन सा है, महल कौन सा है, हवेली कौन सी है. बोले हवेली वो तो कुटिया में रहती है. बोले म्हणजे झोपड्यात राहतो ते नामदेवराय. आणि नामदेवरायच्या घरी जनाबाई होत्या. आचार्य म्हणले कबीर जी बात तो झूठी लगती है. इस कुटिया में रहने वाली कौन महिला अबला, वो उपल्या चुनती म्हणजे गौरे गजती. जिस घर में रहती उस घर की दासी हो, बर्तन पीसती घासती, बर्तन घासती भांडे. आणि नामदेवरायची तर भांडे खापराची होती. ये बात झुटी आहे बरं, गलत आहे. कबीरजीनं सांगितलं एक दोन शेपटी हालीत असतील तर समजायचं ते त्याचे कुत्रे येत. काही काही माणसं काही माणसाच्या पुढे शेपटी हालीत येत ना, ते त्याचे कुत्रे आहेत. पण अख्खं जग म्हणतंय त्यावर ती गोष्ट गोटी नसती. सर्वांचं वाणी परिचित आहे, बात झूठी नहीं. कुछ तो कुछ अनुभव लेना पड़ेगा. ठीक है बोले, मुक्काम करिए. बोले राहा कुठं. आता पंढरपुरात जर गाडग्याला महत्व असेल ना तर तांब्यातून गाडगं भेटणार नाही, त्याला पंढरपूर म्हणते. त्या दिवशी जर महत्व गाडग्यात असेल ना तर तुम्ही सोन्याची गुंडी ठुली तरी तुम्हाला गाडगं देणार नाही. ते म्हणतील गाडग्याचे पैसे दे बापा, ती सोन्याची गुंडी तू याकडेच राहू दे, तू उद्या वापस नेशील. आज गाडग्याला महत्व आहे ना, तिथं राहा कुठं. दिवस बरा होता. त्या झोपड्याच्या भोवताल सगळ्यांना आपली आसनं टाकली. कबीरजीनं सांगितलं 10:30 वाजता शेज आरती होती. शेज आरती झाल्याच्या नंतर एक पंढरपूर के जो पटेल है वो आते बोले मकान में. ठीक है बोले. 10:30 वाजता आरती झाली, शेज आरती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. देवाच्या अंगावरची हार काढली, माळा काढल्या, निर्माल्य काढून ठेवली. आणि मग फुलपात्र भरून ठेवलं, तुळशीची मंजूळ ठेवली, किलूप लावलं, जानव्याला चाव्या बांधल्या. पुजारी निघून गेले. 11:15 वाजता जगाचा बाप नामदेवरायाच्या घरी. जण भूक लागली. देवा जेवायला काही हरकत नाही पण ताजा स्वयंपाक नाही. आणि दुसरी गोष्ट निक्का स्वयंपाक नाही. निक्का म्हणजे कसा असतो, स्वयंपाक केल्याच्या नंतर कोणीच खाल्ला नाही त्याला नैवेद्य म्हणत असतात. नैवेद्य. आणि तसा तर नाहीच देवा, पण दुसऱ्याच्या ताटातला काढून ठेवलेला आहे. भगवान म्हणले काही दी, फक्त तू या हाताने जेव घाल. ठीक आहे म्हणले. बसायला टाकलं. जना तू नाही म्हणले मला दळायचंय आणि जेवलं की घाम येतोय, मी दळण झाल्यावर खाणार आहे. भगवान म्हणले मग मी तुझ्या सोबतच खाईल. हे शास्त्री ऐकत होते. वा आचार्य ऐकत होते, पंडित ऐकत होते. ज्यांचा कंठ शेकायला सरस्वती येत होती ती शास्त्री. एक सांगू का तुम्हाला, हरिभक्त इतका शब्द आपण कीर्तनात लावून घ्यायला पाहिजे. आम्ही प शब्द पुढचा लावायचा नाही. लायकी नाही गिरगावकराची, प शब्द लावून घ्यायची. तुम्ही टाकले ना हरिभक्त परायण. हरीचा मी भक्त असू शकतो पण पारंगत नाही. पारंगत नाही. हे तुम्ही श्रीमंत तुमची जीभ आहे म्हणून आम्हाला म्हणता पारंगत, प शब्द लावता. अन्यथा तुमच्या गोळ्या संपल्यात म्हणून लावतात. विठाला विठाला आणि त्या माझ्या पण संपल्यात म्हणून मी लावू देतोय. माझ्या पण गोळ्या संपल्यात म्हणून प शब्द लावतो. ह आणि भ इतकाच शब्द पाहिजे. प शब्द लावायची आमची लायकी नाही. ती अधिकारी लोकांची, ती निष्ठावंत लोकांची, ज्यांच्यासाठी देवावर काहीतरी त्यांचं फार मोठं ऋण आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. देवावर ज्यांचं ऋण आहे त्या लोकांनी प्रकाशराव शेवटचा प शब्द लावायला पाहिजे. प शब्द मी तर म्हणणार आहे काय लोकांना, मला फक्त ह भ पतला ह भत लावा, प लावूत नका. आपली ती पात्रता नाही, ती योग्यता नाही, ती लायकी नाही, तो अधिकार नाही आपला. चला तर मला असं वाटतं बाकीच्या पदव्या लावल्यावर मळमळ नाही व्हायला पाहिजे का. प लावू शकत नाहीत आपण. प
कारण संप्रदायाचा नियम जर छातीला मशीन लावून तपासला तर मशीन जळून जाईन भागवतराव. तर तो पशब्द लावायची लायकी का आमची. पण काय झालं, व्यक्ती स्वातंत्र्य झालं, या देशात कोणी कोणाचा मालक राहिलं नाही. आणि नुसत्या धर्माच्या नावानं आपण हलक्या वाजवायलो. हो, या हलक्या वाजिल्यानं पाय हलायलेत, डोके कुठं हलायलेत. आणि संप्रदाय डोकं हलणं गरजेचं आहे, हृदय हलणं गरजेचं आहे. तंगडे तर तमाशात बी हालत आहेत. विठाला चला, जात झाडून घेतलं, सुपात दाणे होते, पाय लांबवला, खुंटा ठोकला. खुंटा ठोकून जात्यावरचा दगड प्रकाशराव खाली ठेकल्याबरोबर पहिला हात जगाच्या बापाने खुंट्याला धरला. दळू लागलेला आहे, दळू लागलेला आहे. माणसं दळतेन करम पाटील. आपल्याला जन्म घालायचं ज्याच्या हातात आहे तो दळू लागलेला आहे, तो दळू लागलेला आहे तो. आणि दळण आटपल्याच्या नंतर मग जेवायला बसले. एक सामान्य वारकऱ्यांचं ऐकलं मी. फार साधी वारकरी होती, फार साधी वारकरी, पण निष्ठा होती माझा त्यांच्याकडे, निष्ठा होती. महाराज ज्ञानोबराय तुकोबारायांनी मान्य केलेल्या देवांच्याच पुढे त्यांची डोके वाकत होती. असे वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर आमच्या भागामध्ये. त्यांनी म्हणावं, मी लहानपणी कीर्तन ऐकलं. विटेवरचे मालक रात्रीच्या 12 वाजता जनाबाईच्या सानिध्यात जेवायला बसले. 14 लोकांच्या ताटातल्या कण्या होत्या. आणि शंकर त्या कण्या एकत्रित, त्या कण्या थोड्याशा पाणी आटून खापराच्या याच्यात असल्यामुळे घट्ट झालत्या. देवानं त्याच्यात पुन्हा पाणी टाकलं थोडंसं. सगळ्या कालिल्या, नामदेवरायच्या, दामूशेट्टीच्या, गोनाबाईच्या, राजाबाईच्या, लाडाईच्या, साखराबाईच्या, नाराच्या, मादाच्या, सगळ्याच्या ताटातल्या कण्या योगजीव केल्या. आणि 5 बोटामध्ये कण्या घेतल्या आणि पहिला घास जनाबाईच्या तोंडात घातला, दुसराही घास घातला, तिसराही घास घातला. पण जनाबाईची जीभ ओठ लागलेले बोट पुन्हा कण्यात बुडवायचे. आणि 4था 5वा घास कण्या नाही खाल्ल्या राम पाटील, बोट चाटून खाल्ले. जनाबाईच्या तोंडातली बोट जगाच्या बापानं चाटून खावा. आचार्य पंडितांनी कुडं मोडले आणि आतमध्ये प्रवेश केला. ते हजर राहते का? निघून गेलं, निघून गेलं. सगळे शास्त्री जनाबाईच्या पाया पडत होते. जनाबाईने नाव विचारले, आपका नाम क्या है? बोले ये नाम है. सगळ्यात शेवटी कबीर आले आणि विचारलं, नाम? कबीर. मत झुकिये, पाय पडू नका माझ्या. कबीराच्या डोळ्यातून पाणी आलं. माय, मी मुसलमानाच्या कुळातला वारकरी, याच्याकरता माझा तिरस्कार करता? जनाबाईनं सांगितलं नाही, या संप्रदायात जातीचा काही संबंध नाही. या संप्रदायात चांगलं वागणारा कोणाही जातीतला असो. यारे यारे लहान थारा याती फलते नारे विचार लगे